खोपोली नगरपालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची बनली असून नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांच्या प्रचारासाठी आमदार महेंद्र थोरवे रस्त्यावर उतरले आहेत। विधानसभेला मला आशीर्वाद दिलात, आता माझ्या कुलदीपकला आशीर्वाद द्या असे भावनिक आवाहन घरोघरी जाऊन ते करीत आहेत। भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि आरपीआय महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांनी धाकटी पंढरीतून प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर प्रभाग क्रमांक 10 मधील नगरसेवक पदाचे उमेदवार हरीश काळे, उज्ज्वला महाडिक, ॲडव्होकेट अनिता पवार यांची प्रचार रॅली काढण्यात आली। या रॅलीला आमदार महेंद्र थोरवे, आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक, प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवार शिंदे गटाचे विधानसभा अध्यक्ष रोहित विचारे, उपशहर प्रमुख दिनेश थोरवे, शहर संघटिका प्रिया जाधव, सुप्रिया साळुंखे, कांचन जाधव यांच्यासह शिवसेना, आरपीआय पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। खोपोली नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या निवडणुकीला आपण सारेजण सामोरे जात आहोत। शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय कुलदीप रामदासजी शेंडे आणि प्रभाग क्रमांक 10 चे पॅनलचे उमेदवार त्या ठिकाणी उज्ज्वला पवारताई, उज्ज्वला महाडिकताई, अनिता पवारताई आणि हरीशजी आमचे काळे असं हे 10 नंबरचं पॅनल आणि या संपूर्ण परिसरामध्ये आज प्रचार दौरा सुरू आहे। आपण सारेजण पाहताय की उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण जनतेतून कुलदीपजी शेंडे आणि शिवसेना महायुतीच्या उमेदवारांना मिळत आहे। मागील 5 वर्षामध्ये या खोपोली शहरामध्ये जो विकास आम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी केलेला आहे, त्या विकासाच्या माध्यमातून विधानसभेला खोपोलीच्या जनतेने भरघोस यश या ठिकाणी दिलेलं होतं आणि असंच यश आता येणाऱ्या 2 डिसेंबरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कुलदीपजी शेंडे आणि सर्वच माझे प्रभागातील उमेदवार 1 ते 15 पर्यंत असणाऱ्या सगळ्या प्रभागातील उमेदवार महायुतीचे हे भरघोस मतांनी निवडून येतील हा आत्मविश्वास आम्हा सगळ्या शिवसैनिकांनी, महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी आहे। कुलदीपजी शेंडे अतिशय चांगलं नेतृत्व ह्या खोपोली शहराला आपल्याला लाभलेलं आहे। उमेदवार म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम म्हणजे राजकीय वारसा वडिलांपासून त्याच्या कुटुंबामध्ये आहे आणि सामाजिक बांधिलकी जपत काम करणारं हे युवा नेतृत्व हे नक्कीच खोपोलीच्या विकासामध्ये फार मोठा हातभार कुलदीपजी शेंडे यांच्या माध्यमातून आणि नगरसेवक असणारे माझे प्रभाग क्रमांक 10 चे सगळे उमेदवार असतील आणि प्रभाग क्रमांक प्रत्येक प्रभागातील असणारे महायुतीचे उमेदवार यांच्या माध्यमातून चांगलं काम आम्ही पुढील काळामध्ये खोपोली शहरासाठी नक्कीच या ठिकाणी करू। मी आमदार म्हणून सुद्धा आतापर्यंत जो विकास या खोपोली शहरामध्ये केलेला आहे आणि पुढील काळामध्ये सुद्धा खोपोलीच्या जनतेला एक शाश्वत विकास, एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट या संपूर्ण खोपोली शहरामध्ये व्हावी या दृष्टीने आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न या ठिकाणी करू। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली।